मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात निफाड तालुका समता परिषद व ओबीसी बांधवांच्या वतीने काल निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या पिंपळगाव बसवंत येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाटा येथून एकच पर्व ओबीसी सर्व अशी घोषणाबाजी करत आमदार दिलीप बनकर यांच्या घरासमोर हे ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आलं। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आमची कुठलीही आडकाठी नाही, मात्र ओबीसी मध्ये त्यांचा होत असलेला चुकीचा शिरकाव, झुंडशाही आणि होणारे राजकारण आम्हाला मान्य नसून शासनापर्यंत आमच्या मागण्या आपण पोहोचवाव्यात अशी मागणी यावेळी ओबीसी बांधवांनी आमदार बनकर यांच्याकडे केली। एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसीने दिलेलं ते आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आता जे आम्ही तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो, कारण या राज्यामध्ये ओबीसीचं जे राज्य घटनेने दिलेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये आणि आमचंही म्हणणं मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं अजिबात नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, पण ते घटनेच्या तरतुदीमध्ये बसत त्याप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे आणि स्वतंत्र ओबीसीमधून आरक्षण देता स्वतंत्र राज्यात दोन्ही अधिवेशन घेऊन आणि केंद्र सरकारकडे पाठवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि त्याच्यामध्ये ओबीसीमध्ये त्याचा शिरकाव होऊ नये अशी आमच्या ओबीसी बांधवांच्या वतीनं या निफाड तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। आणि हा विषय आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय दिलीप काका बनकर आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या ओबीसीच्या बांधवांच्या वतीने त्यांना विनंती करतो की हा आमच्या आरक्षणाचा प्रश्न हा हाऊसमध्ये अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये हा मांडावा आणि आमच्यावर जो अन्याय होऊ पाहतो त्या अन्यायाला कुठेतरी थांबवण्याचं काम आपण आमचे प्रतिनिधी म्हणून आपण करावं अशी सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद।